नमस्कार, आपण पाहत आहात आपलं मलकापूर न्यूज। उशीर झाला मात्र भाऊ यावेळेस पालकमंत्रीपद तुम्हाला मिळालेलं बघा, मी तर काय या गोष्टीचा उल्लेख केलेला आहे। आपण पाहिलं असेल की पालकमंत्री मी होईल किंवा पालकमंत्र्यामध्ये काय अडचणी आहेत व शिंदे साहेबांवर सगळं आमचं डिपेंड होतं। त्यांनी जो निर्णय घेतला तो आम्हाला मान्य अशा पद्धतीचं कायम काम आपण करत आलेलो आहे आणि त्यामुळे शिंदे साहेबांनी माझ्यावर विश्वास टाकला आणि ते पालकमंत्रीपद मला दिलं आहे। पण या जिल्ह्यामध्ये आपण पाहिलं असेल मागच्या 5 वर्ष मी पालकमंत्री होतो, पण आमदार किंवा खासदार किंवा संबंधित जे मंत्री होते त्यांच्याशी समन्वय साधूनच मी जिल्ह्याची कामं केली आणि त्याचीच फलश्रुती म्हणून मला आज हे पालकमंत्रीपद मिळालं। तो आपल्या शिंदेगडाचे जे 12 आमदार आहेत त्याच्यात दादा भुसे असतील, या लोकांना पालकमंत्रीपदापासून दूर राहावं लागतं। निश्चितपणे त्यांना पालकमंत्रीपद मिळायला पाहिजे तर या विचाराचा मी आहे, कारण की शेवटी भरतशेठ गोगावले असतील किंवा दादा भुसे असतील हे आमचे जुने लोक आहेत आणि त्यांना पालकमंत्रीपद दिलं गेलं पाहिजे होतं। पण आता शेवटी शिंदे साहेबांना आम्ही विचारणार आहेत की असं काय झालं की या लोकांना टाळण्यात आलेलं आहे, तर आम्ही त्यांच्याकडे ही मागणी करू की एकनाथ शिंदे आणि गोगावलेंना पालकमंत्रीपद द्या। कारण भाऊ भाजपने काय केलं की काही ठिकाणी मंगलप्रभात तेवढा असतील किंवा चंद्रकांत त्यांनी त्यांचं काय केलं हे काही नाही, पण आम्ही जे त्यांच्याकरता केलेलं आहे तर त्यांनी आमच्या या लोकांचा विचार करायला पाहिजे होता असं मानणारा मी कार्यकर्ता आहे। तर ही गोष्ट आम्ही शिंदे साहेबांकडे मांडणार आहोत। दादा बीडचं पालकमंत्रीपद अजितदादांनी ठेवलंय, तर पहिल्यांदाच गडचिरोलीतून मुख्यमंत्र्यांनी स्वतः पालकमंत्रीपद ठेवले। तर ते ठीक आहे, गडचिरोली हा त्यांचा या ठिकाणी चॅलेंजिंग विषय असावा असं मला वाटतं, त्याबद्दल आम्ही कोणी बोलणार पण नाही। पण आमचे हे 2 शिलेदार आहेत यांना पालकमंत्रीपद का नाही हे तर निश्चितपणाने विचारलं पाहिजे। सबस्क्राइब आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका। पाहत रहा आपलं मलकापूर न्यूज।